रंजू जाय ना, मुन्नीला आवाज देऊन दे ना. ये म्हणा, चाल ना म्हणा. काय बिचारे घरात काय घुसूड घुसूड करते आणि काय नाही हो. एकट्या एकट्या बाया आहे तुम्ही. एकट्या बाईला काय उशीर लागते करायला. ते पिंकीला पाठवा ना. पिंकी जाय हो, जाय बरं, मुन्नी काकूला आवाज दे बरं. चल ना म्हणा. बाया येऊन तयार आहे म्हणा, इथं तुमच्या दरवाजासमोर उभ्या आहे म्हणा. या म्हणा. इकून आवाज द्याव तर इकून आवाजही येत नाही. त्या तिकडे मांग राहते काय काय माहिती तर. इथून आवाज नाही जात का हो निर्मला काकू? पाय ना, इथून आवाज जात असेल तर आवाज देईल तर पटकन निघन बाहेर. नाही तर लेकराले कुठं ऐकते काय बायका. देऊन पाय बरं, जाते काय आवाज दे. आवाज येत असेल तर येईन तरी लवकर. अशा बाईच्या ना उशीर होते काकू. अशा बाईला कधी घेतच नका जा तुम्ही. तुम्ही सांगा, असा इथूनच टाइम करते आणि मग काय म्हणते का, मग आपल्यासारख्या उभे होऊन जाते पाठीवर. तर मग वावरवाले आपल्याला बोलते, म्हटलं काय म्हणते, तिकून याच्या वेळेस बोंब नाही पडत म्हणते तुमची. तिकून उशीर करता म्हणते आणि इकून जायला घाई करता म्हणते, बातच उभ्या होता म्हणते पाठीवर म्हणते. असे म्हणते आपल्याला बोल काय लागते याच्या ना. चालवा लागते व रंजू, चालवा लागते. आता कोणी थंड आहे कोणी गरम चालूच राहत असते. आता 5-10 मिनिटांना कोणतं आपल्याला जा लागते सांग. मग येऊ दे, येतेच ते. ह्या बुटीला तर बस जशी देते काही काढूनच देते मुन्नी. भल्ली साईड घेते तिच्याशी पण बोलत राहते. काय मग बिचारीले काही आणून देते काय खा प्यायचं तर काही करून. काय म्हणतो रंजू, काऊन बडबड करून राहिली तू? नाही काही नाही म्हणत बा, मी काय काही म्हणत बसू तुले. अमाय निर्मला बाई, माई पिंकी ते कुठे गेली? अहो ते मुन्नीला आवाज द्यायला गेली. ते याची होती की घरातून, तिला आवाज द्यायला गेली. म्हटलं ते येईपर्यंत तू येऊन जातं म्हटलं. आता काय म्हणे हो पिंकी, येतो म्हणे. काय करून राहिली ते? लय टाईम आहे काय म्हणे तिले? काकू येऊनच राहिल्या काकू. त्या चप्पल घालतो म्हणे येतो म्हणे घराला कुलूप लावून. चला चला काकू, उशीर झाला का माया ना तुम्हाला. मी बसते. काय म्हणते तर मैकानी भाजीच खराब झाली होती काकू रात्री, म्हणून आता सकाळी सकाळीच कधी जरासं बेसन घुटलं बा. मला काय वाटलं का भाजी चांगलीच राहील. ते गरमी झाली असं, माझ्या घरात काही कूलर गिलर आहे नाही बा, तर खराब होऊन गेली ते. म्हणून मग मी आता भाजी बनवली तर उशीर झाला मला. चालतेच आहे हो, चालतेच आहे, काही उशीर पाशीर नाही झाला. चालूच असते जरासा उशीर पाशीर. 5-10 मिनिटं तिकून उशीर का पाशीरले काले. चल 5-10 मिनिटं म्हणजे काही लागतच नाही. एवढ्याला उशीर असते काय मुन्नी? जराशी लवकर निघत जा ना घरातून बाहेर. एकटीच तर आहे. बरं झालं नवरा बायको नाही आहे, दोघं जण का दोघाचं करून निघा लागते म्हणून. एकटीला जर एवढा उशीर लागला तर झालं मग. आम्ही तर दोघाचं करून निघतो घराच्या बाहेर. झालं असं ना. चला आता पिंके घरी जाजो. घरीच राहायचो, कुठं जाजो नको, गावात हिंडजो नको अशी मोकाट. आणि बाबा आले म्हणजे बाबाला ताटगीट वाढून द्यायचं जराशी. काय म्हणतो, इकडे तिकडे फिरू नको, बरोबर घरीच राहायचो आपल्या. आणि ह्या काय म्हणते, ह्या शिला काकूच्या पोरीसोबत खेळजो. दोघी जणी खेळजा, इकडे तिकडे जाऊ नका कुठं. फक्त काय म्हणतो मी ऐकायला ना. हा बाई, आई मी आली असती ना. नाही तू नको येऊ, जाय घरी जाय आता. हे वावर कोणाचं काकू? निर्मला काकू, कोणाचं वावर वेजी? हे वावर तो सुधाकर नाही का हो, आपल्या पलीकडल्या गावातला. याच्या इथे येत नसते काय, शांताबाईच्या इथे येत असते ना. किती धावते ते, तू गाडी घेऊन येते. त्याचं वय नाही, त्याचा वय ना बगीचा. इथून तर त्या तिथपर्यंत त्याचा बगीचा आहे, लय मोठा आहे. मग इथून इकडे काय शांताबाईचाच आहे का मग पुराचा पुरा? हो, इथून इकडे शांतीचाच आहे. इथून इकडे लागला तर ह्या धुरा लागला ना या शांतीचा, इथून तर त्या तिथपर्यंत. आणि मग त्याच्या तिकडला मग तो गंगाराम भाऊचा. हे असे आता लागून पट्टेच यायचे. आहे ना हो, केवढे संतर गैले हो बापा. आहे ना, जेवढा माल झाडावर नाही तेवढा तर जमिनीवरच आहे. ह्या बगीचा निम्न झाला वाटते बाई. त्या दिवशीच तर बाया होत्या हो काकू, आपण आलो त्या दिवशी. इथं बाया नव्हत्या का ह्या बगीचा? हा बाया होत्या हो ह्या वावरात त्या दिवशी, बरोबर आहे. तेव्हाच नेंदे वाटते झाडं येईन. नाही तर आपण घेतला असता ह्या बगीचा. केवढा मोठा आहे बापा. आहे ना, 8 दिवस 5 नसती सरली आपल्याला. त्याच्या गावातल्या बाया सोडून आपल्याला नेन काय होतो? काही बोलता कुसून काकू तुम्ही तर. आपल्याला नेन काय, आपल्याला आपल्या गावातले लोक नेन कास्तकार. आणि तो कास्तकार त्याच्या गावातल्या बाया आणून त्याला इथं काम पाहिजे ना. सगळ्या वावरातले काम आपणच करू तर बाकीच्या मजुरा काय करून मग? आहे ना, साऱ्याच्या साऱ्या बरोबर सावलीत बसल्या आणि मला एकटीले हे उन्हाचं झाड देऊन दिलं. मी जशी उन्हीतच बसू, सगळे ना सावलीत घेऊन घेतलं. का हो मुन्नी बाई, काल ते बहीण आली होती ना तुझ्या घरी काल. आता तिकडून आलो तर दिसलीस ना. तर काय म्हणे मग गंगाबाई, काही म्हणे काय तुले? आली असं नव्हतं भांडण गिंडण करायला नाही काय? आहेच तशी ते मांडाले वसतात 1 नंबर. चोनक्या वनाची. रंजू तुले काय करायला लागते हो, हमाल पंचायत करत बसतं फालतूच्या. त्या दोघी बहिणी पाहत बसून त्याच्या घरातलं त्याचं काय आहे काय नाही तर. त्या बोलते, अरे बहिणी माहिती आहे एकामेकाला बोलणारच आहे. आज नाही उद्या एकच होतील. तू कायले त्याच्या मंदात ते करतं? काकू तुम्हाला नाही माहित, तुम्ही कायले बोलता मंदात? तुम्हाला काही माहिती आहे का गोष्ट कोणती? कोणताही आपण बोलायला गेलो तर तुम्हीच बोलता मंदात. तिला विचारूही नाही काय आता काय झालं काय नाही, मला माहित आहे ना, म्हणून विचारून राहिली मी तिले. अहो मुली बाई सांग ना, जास्त नको बोलत जाऊ ना, जरा कमी बोलत जाणं. लय जरा तोडाले वरपतं. नवीन आली गावात तरी. नवीन आली ना तू इथं राहिले. तू काय ओळखते इच्छा लोकाईले सांग बरं? 10-5 वर्षात झाली का ती ओळख पुरी गावात भरातली, कोण कसं आहे काय कसं आहे म्हणून? ते आमच्या समोर सारे पैदाच झाले इथं. तू इथं शिकून राहिली आम्हाला. मी जरी नवीन आहे पण माझ्या नवरा ह्याच गावातला होय ना, ह्या गावचाच पोरगं होय ना. मी आली ना तिकून दुसऱ्या गावातून, मग माहीत तर होतेच ना किती नाही म्हटलं तरी. आणि गंगाबाईला काय ओळखत नाही मी आताची. किती वर्ष झाली माझ्या लग्नापासून ओळखतो तिले, कशी आहे तर माहीतच आहे.
बातच बोलते कोणाली. आली होती माझी बहीण, चल म्हणून घरी. मी त्या दिवशी येऊन गेली तिच्या घरून. आता 2-4 दिवस राहिली तिच्या घरी. तर मग त्या दिवशी आली तर मग तिला असं वाटलं, ती बोलली होती मला. तिला वाटलं हिला राग आला बा, म्हणून आली होती मला विचारपूस करायला. चाल म्हणे घरी. आता लग्न नाही काय, मग लग्नासाठी हातभार नाही पाहिजे का बहिणीले? हो, तशी तर लय शक्ती आहे होते गंगी, लयच आहे. कामाच्या वेळेस बरोबर काम काढते पाहिजे. मुन्नी काम काढून घेईन तुझ्यासोबत. आणि मग म्हटलं अजून बोलन तुले ते. नाही मग काकू, मी हुशारच राहतो ना. मला समजत नाही काय, मी तिच्या पाठची असली म्हणून काय झालं, पण मी तिला ओळखतो ना लहानपणापासून. कशी आहे मला माहीतच आहे. पण आता चला बा, आता आपल्याला कोणी याचा आधार नाही म्हणून हे करतो मी. हवं मुन्नीबाई, खरोखर सांगजो, ते घर तुला त्या भाऊजीनं घेऊन दिलं काय, का त्याच घेतलं तुझ्या पैशानं? मॅच घेतलं माझ्या पैशानं. माझ्याजवळ पैसे नाही काय, माझ्या भाऊजीच्या पैशानं कायले घेऊ मी? माझ्या भाऊजी मला म्हणे देतो म्हणे पैसे. म्हटलं नाही बापा, तुमच्या नका देऊ, माझ्याच पैशानं घेतो म्हटलं मी. माझ्याजवळ पैसे नाही आहे काय, माझ्या नवऱ्यानं काही कमावलं नाही, कमावून नाही ठेवलं. आता लेकर बाय असते तर खर्च झाला असता, पण एकतच होतो ना आम्ही, एकात होतो. आणि मग काय म्हणते, आमच्या हिशे वाटण्या झाल्या, वावर शेत एकटाक केलं, मग पैसे नव्हते काय. पैसे तर माझ्याजवळच नाही आहे, असं थोडी आहे नाही म्हणून बिना पैशाचे नेऊ मी. पण चला बा, आता हे मन गमत नाही घरी म्हणून मग जातो 4 बाईसोबत, तेवढंच आपलं मन लागलं राहते. पिंकीला काऊन नाही आणलं परमीला बाई? घेऊन येते. सपात होतो तिने एक जण, हे का एवढं मोठं तर वावर व्हायचंच आहे. नाही हो, मग तिचं मन सारं कधी इकडेच राहते कामात, अभ्यासात मन नाही लागत मग तिचं. त्याच्यापेक्षा कधी आतापासून कुठं जातं तिले, ते एखाद्या डाव म्हणते लागते माग, तर चाल म्हणा लागते हौशी गुण. हे कुठं आता उन्हाळ्यात आणत चाललं लेकराला घेऊन? हो बाई, उन्हीनं अजून काही पोरगी होऊन जाईल. पहिलेच तर काय म्हणते, तर परमीला बाईची पोरगी पहिलेच काळी काळी आहे. काय मी बाबा कोण पसंत करन ना कोण नाही तर तिले. माया पोरीला काय गरज आहे? काही असो का पांढरी असो, तू गज्जर साजरी आहे ना. मग तू पाहिलं पहिले स्वतःचं मन पाहिलं किती पांढरा आहे तुझं. तोंड पांढरं असलं म्हणजे झालं काय? कोणाच्या लेकराला काही बोलायची काही गरज आहे का तुले? मी अशी काय बोलली हो बाई परमीला बाई? आता पाय बाई, आता साहजिकानं निघून गेलं तोंडातून माया. पण मी म्हणतो, काय गरज चालली तुला बोलायची कोणाच्या लेकराले? माई पोरगी पांढरी असो का काही असो का कशी असो, तुला काय घेणं देणं आहे? लयच जरा तोंड चरक 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 करते तुझं. याच्यानंतर बोलली तू आज, पण याच्यानंतर का बोलली तर लक्षात ठेव जो. मी आता मध्ये बाई एवढा राग आला म्हटलं रंजू, तू बोलत असशील कोणाले, पण माझ्यासोबत नको कधी पंगा घेजो तू. नाही तर आजपर्यंत कोणा मारलं नसेल ना तुला, तेवढी मारन म्हटलं मी. लक्षात ठेवजो तू. त्या कोणाच्या हातचा मार नसेल खाल्ला, त्या नवऱ्यानं नसेल मारलं तुला, तेवढं लक्षात ठेवून घेजो. एवढी मारन म्हटलं मी. बापा एवढा काय राग येऊ द्या लागते. खऱ्याला असं आहे, खरं बोललं कोणी तर लोकांना रागही मोठा येते बापा. म्हणून म्हणते, म्हणून लोक खोटे बोलते. खऱ्याचं खरं, खोट्याचं खोटं असं करत नाही. तुला कोणी इथे न्याय करायला ठेवलाय काय खरं काय खोटं म्हणून? इथे तू झाडा निघाली आली, याच्या त्याच्या उकरायला आली. तुला करा काय लागते, काय घेणं ते नाही म्हणतो तुले. माझ्या पोरीला कोणी पसंत करू नाही तर नाही करू, घरीच ठेवून माझी पोरगी मी. पण काय करायचंय काय नाही तर त्याने लेकरू झालं, आता ते काय झालं पांढरं झालं तर त्याला का फेकून देईन काय मी? माझ्या पोरीच्या समोर नाही म्हटलं तर चांगलं झालं, माझी पोरगी नव्हती आज, तिच्या मनाला किती ठेस पोचली असती. निर्मलाबाई, याच्यानंतर हिला अंदाज नका. जिथं कुठं आपण जाऊ कामाले त्या तुंग्यात ती दिसलीच नाही पाहिजे मला. हे जर राहिली तर मी येणार नाही रे बा, आता सांगून द्या तुम्ही. का हो रंजू, तुला काय करायला लागते वर्ष चोलके धंदे करत राहतो तू बिचारे? कायले कोणाच्या लेकराले काही म्हणा लागते? कोणाच्या लेकराले म्हणशील तर कोणाच्या नवऱ्याले म्हणशील तर कोणाच्या बायकोले म्हणशील. तुलाच दिला काय सारा ठेका? कायलेच बोलते बिचारे कोणाले? फालतू मार खाऊन घेशील एखाद्या दिवशी. नाही फक्त याच्यानंतर बोलते म्हणा तिला, मग सांगतो ना मी परमीला कशी आहे काय चीज आहे. आता मी आली होती उठून, मला राग तर एवढा आला होता, एका लातीत तिला पाडूनच दिलं होतं मी तिकडे. आता पण तिच्या घरी जाऊन तिच्या नवऱ्याला सांगतो आज मी. रंजू तुला काय वाटते? सांगत नाही, शामराम भाऊला सांगतो मी. काही ना असं म्हटलं म्हणून काय गरज आहे? मी म्हणतो कायच गरज आहे काही बोलायची? कोणाच्या लेकराला नको बोलून, कोणाला नको बोलू. आणि ज्याला आवडत असेल त्याला बोल, माझ्या लेकराला बिलकुल बोलजो नको याच्यानंतर. नाही बोलणार हो बाबा आता परमीला बाई, नाही बोलन. गलती झाली बाबा आता, म्हणून दिलं, निघून गेलं ते तोंडातून. आता पाय बाई, हाय तुही पोरगी म्हणून म्हटलं म्या. आता तू काही एवढं बेकार वाटून नको घेऊ. आता मही राहू तुही राहू कोणाचीही राहू, असलं तसंच म्हणून ना आपण. आणि तुही पोरगी चपट्या नाकाची आहे तर मग आम्ही जर म्हटलं तर माहिती तुही चपट्या नाकाची पोरगी कोण करण? मग असं म्हटलं म्हणजे? पण लेकरू शेवटी लेकरू आहे, खायला कोणाच्या लेकराला काही म्हणा लागते. जसं झालं तसं आपापल्या मायबापाला चांगलं असते म्हटलं. मग आता त्या म्हटलं माझ्या पोरीला चपटी आहे म्हणून म्हटलं हाय ते चपटी. मग काय म्हणू आता, मी भांडू काय त्यासोबत? माय नाही बापा तसं, मी नाही भांडत कोणासोबत. हे मानवरा टकला आहे तर लोक मनाच्या पहिले मीच म्हणतो माझ्या नवऱ्याले टकले. मग आता काय करू? हाय टकल्या म्हणूनच टकले म्हणते कोणी बी. नाही मजाकची गोष्ट अलग काय रंजू, काय मजाक मध्ये वेगळी गोष्ट आहे. पण त्या बंदी माहिती असंच म्हणा. आता माझी पोरगी मोठी झाल्यावर तिला जर पाहुणे घेऊन आले पाहिले गावात, तर ते अंगातले काही गुण जाणार नाही की तू वय वाढलं तरी तू त्याला सांगशील काय करता बाबा ते काही पोरगी डोंबडीच आहे ते, एवढी डोंबडी पोरगी करता काय? असं म्हणायची वय तू तर लग्न तोडून टाकायचं माझ्या पोरीचं. कायले बोलतो बरं रंजूबाई? कायले बोला लागते कोणाले? जसं आहे तसं आहे, देवानं जसं दिलं चाले. आता 2च वर्ण दिले देवानं, एक काळा आणि एक पांढरा. मग आता कोणी पांढरा राहते तर कोणी डोंबडं राहते, त्याच्यात काही आहे काय? काय झालं रे बा? काऊन कल्ला करून राहिल्या परमीला बाई? काऊन पातीवर काम नाही करून राहिले नाही तू उभं? काय चालू आहे इथं?
इथं काही भाषण गिषण द्यायचा प्रोग्राम चालू झाला काय? नाही शांताराम भाऊ, मी पाहतच निघून राहिली होती, तिथं बसली होती. आता हे रंजुला जास्तीची सवय. आता तुम्ही सांगा शांताराम भाऊ, आता तुम्ही असो का आता शांताबाई असो, आम्हाला सारखेच आहे दोघंही. पण पहा आता माझी पोरगी आहे, हाय बाजाराशी डोंबडी डांबडी. आता जसं देवानं दिलं लेकरू तसं आहे गणी. हो, आता जसं दिलं तसं आहे. आता काय माणसाले जसं देईन तसंच राहील ना. आपल्या हातानं बनतो काय आपण? डोंबळं झालं पांढरं झालं, आपण काय जसं दिलं रंग रंग म्हणा रूप म्हणा, जसं देवानं घडवलं आपल्याला तसंच आहे ना माणूस. हे रंजू म्हणते म्हणते तुझी पोरगी काही काही आहे म्हणते. हा, कोण करा म्हणते तुझ्या पोरीसोबत लग्न? इले काऊन एवढी चिंता येऊन पडली? इले करायला लागन का माझ्या पोरीचं लग्न? हा, तर इले लावा लागन 2 पैसे. आता तुम्ही सांगा शांताराम भाऊ, कालपर्यंत माझी पोरगी होती. आज जर असती ते हिनं असं म्हटलं असतं, तिच्या मनाला किती मोठी ठेस पोचली असती. आज मी होती म्हणून मला भला राग आला बा. मी आता इले मारतच होती, पण मी म्हटलं जाऊ दे, आता हे वावर होय, दुसऱ्याचं हे नाही खराब झालं पाहिजे म्हणून मी चुपचाप राहिली. म्हटलं फक्त बोललीच तिले, नाही तर आज मी तिला दाखवूनच दिलं असतं कसं राहते तर बोलणं कोणाले. नाही, हे चुकीचं झालं. असं बोलायला नाही पाहिजे कोणाले. कोणी कसंही असो, आपल्याला काय करायला लागते? आपण का त्याला चारायला चाललो का खाऊ घालून राहिलो त्याले? हा, ज्याच्या घरचं तो पाच पसंत, त्याचं काय असो पांढरं असो, जसं आपल्याला प्याराचं आहे तसं दुसऱ्याला प्याराचं आहे. मग मला समजतच नाही बा. आता परत त्या मुन्नीच्या मागे लागली का काय म्हणे गंगाबाई नसन तसं फालतू काय म्हणते, तिच्या घरात झगडे लावायचे धंदे. आणि आता माझ्या घरात आता माझ्या घरच्या माणसाला जर माहीत झालं तर काय म्हणून माझ्या घरचा माणूस काय म्हणणे, अशा बायकाईसोबत राहतं काय म्हणून तू येऊ देईन का इले अशा घरी? आता मीच नाही येऊ देत म्हणा. हे तर मला पाहिजेच नाही. आता जिथे राहत जाईन तिथे मीच नाही राहत. आता शांताराम भाऊ, एवढीशी गोष्ट एवढी मोठी करायला लागते काय? आता सहजानं म्हणून दिलं बा म्या. आता मला काय माहिती एवढा रागीन म्हणून. पण रंजूबाई, चुकलंच नाही. कायले कोणाच्या लेकराले काही म्हणा लागते? कोणाच्या लेकराले, कोणाच्या नवऱ्याले, कोणाच्या बायकोले नाही म्हणावं काही. हा, माय ते मायले दुःख होतच असते लेकराले काही म्हटलं म्हणजे. कायले म्हणावं? आता तुमच्या लेकराले कोणा जर काही म्हटलं तुम्हाला वाईट नाही वाटन काय? मग नाही म्हणावं कोणाले काही. हो बा, चुकलं ना शांताराम भाऊ, आता नाही म्हणत ना. आता कधीच नाही म्हणणार बाबा, मी कोणालाच काही नाही म्हणणार. आता तोंडावर बोटच ठेवतो मी. आता नाही, आता मी कोणाला म्हणत नाही काही. लय डाव ठेवला त्या तोंडावर बोट. आता पहिल्यांदाच थोडी होई काही. हा, नेहमी काही झालं का बस अशीच म्हणतो तू. मग असंच धावते काय ते शामराव भाऊ काळी घेऊन त्या मागं? आता बाई आमचा तो पर्सनली आहे म्हटलं का माया नवरा माया मागं काळी घेऊन धावते म्हणून. आता मी चुपचाप आहे तर तू कायला काढून राहिली उकरू उकरू? माया नवरा मला मारो नाही तर तोडो. हा, काही करू. तुला काय करायला लागते? तुला कोण एवढी आग लागून राहिली? तुला असं मार खायचं तर तूही खायते नवऱ्याच्या हातानं. आता आपल्यावर आली तर कसा गुस्सा येऊन राहिला तुले? मग तसंच दुसऱ्याला येत असते. हा, स्वतःला मार खाते म्हटलं तर गावभर तर बोंब आहे तुझी. मारते म्हणून नवरा आम्हाला तरी मारत नाही, या काही बैल मारत नाही म्हटलं गावातल्या. पण तुलेच कोण मारते? कारण तू आहेस त्या ढंगाची. माय भीन, काय डोक्याला ताप लावला रे बा? बा काम करा ना, काम करायला आलं तुम्ही काही तर झगडे भांडणं करायला आले रे बा. घरी जाऊन सांगतो शांतीले काय लावलं म्हणून या बाईनं म्हणून इथं वावरात. परमिला बाई बसा बा, आपल्या पातीवर बसा. आतापर्यंत एक झाड झालं असतं निन्न. वावर होई म्हणून चुपचाप राहिली. हेच जर गावात झालं असतं ना, इले सनकावलीच असती, इले दाखवलीच असती काय म्हणते परमिला म्हणून. माहीतच पडलं असतं मग. काय म्हणते कुसुमबाई, कितीक झालं मग? आता तू दिमाग सरकला काय रे बा? हा, का काय बाई म्हणून राहिला? मला मी बहीण होय का तुही? हा, मायले का बहीण म्हणते का? काकू आहे ना, काकूले बहीण बाई करून राहिला. सोडच्या माय भीन. अरे मी येईल बाई करतो कोणी तर बैच येऊन गेलो. काय म्हणते, किती खाली राहिला मग आता? आता 2 दिवस पुरते असं वाटते मला. आता ह्या 3 हारी झाल्या, अजून मला वाटते 2-3-4 हारी आहे अजून बाकी. 2 दिवस पुरते तेवढ्या. भेटत असन बाया तर 2-3 वाढून टाक ना. मग 2-3 बाया वाढल्या तर उद्याच होऊन जाते एका दिवसात. कितीक दिवस ठेवता हे वाढवत? काट टाका लागते ना मग आपल्याला झाडायले. असं खाट टाकून राहिला काय? पाहतो बा भेटल्या तर गावात. आता गावातल्या बाया तर कोणी हाय नाही जाजोगत्या. आता कोणी वैवट करून राहिल्या, काही करून राहिल्या. आता त्या काही येत नाही म्हणते. मग आता जेवढा आहे तेवढ्या 2 दिवस लागते. आता थांबून जा ना आता 2 दिवस. नाही तर जे झालं त्याला टाकत घेऊन ये. नाही मग उद्याच्या दिवस काम होऊ द्या लागन ना. अन ज्या दिवशी शेवटचं काम राहते तुमचं त्या दिवशी टाकणं चालू करायला लावा लागन नाही काय? 2 माणसं सांगितलं तर बात तर टाकते ते बरोबर. हो, तसं कर मग. ठीक आहे मग, घ्या मग तुम्ही. चला येतो मग, मी तिकडे जातो जरासा. तो पाय अजून आला गंगाराम. आता मलाच म्हणते बोलू नको म्हणते ह्या बायका. हा, आणि पाय आला का नाही तो मुन्नीले पाहायला आलाच नाही तर. असं जर म्हटलं आता आता मुन्नीले गुस्सा येऊन जाईल, नाही तर अजून कोणाला येऊन जाईल, मलाच बोलन. नव्हते बापा, मी नाही बोलत आता काही. अरे बा गंगाराम, काय चालू आहे रे बा तुझ्या वावरात? मजूर आहे का तिकडे? नाही नाही काकू, माझ्या इकडे नाही आहे मजूर. मी एकटाच मी ते काय म्हणते पाणी लावून दिलं आता. माझ्या वावरात नाही आणता कोण. ग्लायसर मारलं होतं ना मी. हो, मी मारत होतो. शांती म्हणे नाही म्हणे, बाया सांगून द्या म्हणे ग्लायसर नका मारू म्हणे, म्हणून होईये. नाही तर मीच कायले आता ह्या फसकटात पडलो असतो. मी नाही ठेवलं असतं हे झंझट. आता दिलं असतं मारून जाय तिकडे. हे मजुराची घसपट ठेवणंच नाही पुरत. आजकाल मजुरी भांडणं करते बाबा वावरही. असं मजुरी भांडणं करते? कोणता मजुरी भांडणं करणारा त्या वावरात झालं वाटते? चालूच राहते बाया 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 म्हणान चुप राहा.
बाईले गाव पा म्हटलं का जंगल म्हटलं सारखंच असते. बाईले काही फरक पडते काय कुठं आहे आपण म्हणून. बाया तर कुठेही म्हणते राजा. हो ते तर आहेच. घरी गेलं घरी सुख नाही, घरी दारी सारखंच आहे. घरी गेलं तर बायको कुरकुर करते, जंगलात आलं तर ह्या बायका कुरकुर करते. हे समजत नाही काय करावं काय नाही. मला आता पलीकडल्या गावातल्या बाईसोबत जा लागत जाईल, ह्या तरी बऱ्या आहे, पण ह्या गावातल्या बाया चांगल्या नाहीये. मुन्नीला पाहायला आला काय का गंगाराम? मुन्नी आहे का इथं? नाही नाही, मुन्नीला पाहायला नाही आलो बा. मी असं चालू, मी नेहमीच येतो. रोजच चक्कर राहते माझ्या शांताराम भाऊन मी. आम्ही बसतो मग झाडाखाली, जेवण घेऊन सोबतच करतो आम्ही. रोजच आहे आमचं. नाही गो मुन्नी, ते भाऊजी आले ना. माझ्या भाऊजीला काय आहे, माझ्या भाऊजी येणारच आहे. त्याचं वावरच आहे तर ते येईन नाही का इथं. पाय आता ह्या कुसुम काकून एवढं म्हटलं की हिच्यावर नाही राग आला कोणाले. मुन्नीले नाही आला, त्या गंगाराम भाऊले नाही आला, आणि इले शाईनीले शिवून गेलता राग एवढं म्हणे. पण येतं जाऊदे तिकडे, आपण आपलं काम करावं, काय करावं लागते. याच्या मागं लागून काही अर्थ नाही आहे. भाकर नाही आणली काय का आज? आज तसं झाला वाटते. दिली नाही का वहिनी आज? भांडण गिडण झालं काय शांता वहिनी सोबत? इन म्हणे ते भाकर घेऊन आज, म्हणून मग मी काही आणली नाही. येतो म्हणे जराशी चक्कर मारायला इकडे, मजूर गिजूर आहे तर येईन म्हणे. मग मी म्हटलं ठीक आहे. आता झालं काय तू घरून? आताच आलो का मी. त्यामध्ये सांगितलं असतं तर वहिनीला घेऊन नाही आलो असतो मी गाडीवर बसून. फालतू काय म्हणते आता येईन पैदल पैदल. येऊ दे ना पैदल, जराशी झडण तर खरी, कमी तर होईल. हा एवढी काय म्हणते वाढून राहिली तुझी वहिनी, तरी काय फिकर करतं. तिची गाडीवर नाही आणायला लागत तिला येऊ द्या लागते पैदल. अजिबात चालत नाही ते पैदल पैदल. जरासं वजन तरी कमी होऊन जाईल तिचं. नाही होत आता कमी. आता होते काय कमी? आता नाही होत. कमी करायला जाशील तर कमी होत नाही, वाढवायला जाशील तर वाढत नाही. गोपाल आणून सोडते ना तिले. गोपाल आणून सोडून इकडे, आणि तिकडच्या तिकडे तो तिकडे त्याच्या दुकानात चालला जाईल. मग इथून जा लागते की त्याले. हो बरोबर आहे. माय भिण्या शिदोऱ्या कोणा उन्हीत ठेवले? हा खराब निघून त्याच्यातल्या भाज्या गिजा अजब बाया त्या वावरातल्या तर. अरे त्या तिकडे लावतो कोणी आपण, तर कुत्रे घेऊन जाते, म्हणून मग इथं ठेवल्या. आता ऊन आली तिथं, ठेवल्या तरी सावलीच होती. आता काय आम्ही जेवायलाच जातो. आता जेवून घेतो. मग आता काही इटाच आहे, त्याच आहे त्याच्यातलं सगळं. आता काही इटत नाही ते. का होय? काय म्हणते गोपालचे बाबा, इथं काय करून राहिले तुम्ही उभे राहून? गप्पा छाटून राहिले का इथं उभे राहून? गंगाराम भाऊ काय बा, तुम्ही गेले गोष्टीला घेऊन उभे राहता. आताच चालू बा वहिनी, मी काही गोष्टी करायला आलो का इथं? मी आता चाललो मजुराच्या मागं इकडे. काय म्हणतं सांग? मलेच म्हणता काय म्हणतो वाले, त्या काय म्हणते हे पूजा ना सारा म्हटलं एका काठी कोण नाही लावला. सारे गंजाचे गंज पडले आहे, तिथंच वाळू देता काय त्या जागेवर? तिकडे धुरीने कोण नाही टाकला तो? तू आली ना आता, चल ना मग दोघं मिळून टाकू ना. मी एकटाच करू काय? एकटाने करत मी काही. बरोबर आहे ना वहिनी, मालकीन आहे ना तुम्ही. मग अर्धे मालकीन अर्ध्या मालकीन तुम्ही, मग दोघं मिळून काम नाही करायला लागेल का तुम्हाला? पण काही ना काही तर झालं असतं ना आतापर्यंत गोष्टी केल्यापेक्षा. डब्बा आणला काय माया? मला पहिले जीव दे, भूक लागली. मग त्याच्यानंतर सांगजो मला काय काम करायचं आहे तर. हा तिकडे खोपडीवर ठेवला मी डब्बा, जेवून घ्या जाऊन. शांती तूही चाल ना, तूही जेवून घे ना. सोबत जेवून घेऊ दोघ जण. नाही एकटेच जेवा तुम्ही, मी जरासा नाश्ता करून आली घरून, मग जेवण मी. बरं बा, बायकोचं ऐकावंच लागते. नाही ऐकलं तर बायकोही नाराज होते. असं आहे, माणसाच्या मागं बोललं नाही तर कामं करत नाही माणसं, आणि मजूरही तसाच आहे. आता करून घेतो ना यायचे एकूण काम. चला मग पहा आता बाकीचं उद्याच्या व्हिडिओत. मला काम करायला लागते ना आता म्हणून. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करत जा.